जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, 2023 मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या मेगा भरतीनंतर परत एकदा आरोग्य विभागामध्ये 2600+ जागांसाठी एक GR प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये कुशल आणि अकुशल संवर्गातील जे पद आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत। टोटल पदांची संख्या जवळपास 2600 आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पद भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठीच हा GR आलेला आहे। आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन हॉस्पिटल जे आहेत ते तयार झालेले आहेत, जसं की ट्रोमा, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अशा प्रकारचे विविध हॉस्पिटल तयार झालेले आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागातर्फे भरती करून घेण्यात येणार आहे। तर यामध्ये बघा, पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये टोटल 255 पदे भरून घेण्यात येणार आहेत। कोणते कोणते हॉस्पिटल्स आहेत यामध्ये 8 वेगवेगळे त्यांनी यादी दिलेली आहे। त्यानंतर दुसरा आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 34 पद भरून घेण्यात येणार आहेत। त्याबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 78 पद भरून घेण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा जळगाव जिल्हा, जळगावमध्ये 88 पद भरून घेण्यात येणार आहेत। त्यामध्ये हे 4 हॉस्पिटल आहेत। त्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 64 पद भरून घेण्यात येणार आहेत। आणि मित्रांनो, आता तुम्ही जवळपास जर आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरला असेल तर आरोग्य विभागातलं जे नाशिक सर्कल आहे त्या नाशिक सर्कलमध्ये जवळपास अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचा समावेश असतो। पुढचं सर्कल आहे आपलं अकोला सर्कल। अकोला सर्कलमध्ये बघा अकोला जिल्हा येतो। अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 114 पद भरून घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर वाशिम जिल्हा, वाशिम जिल्ह्यामध्ये 52 पद। त्याचबरोबर अमरावतीमध्ये 189 पद, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 66 पद आणि त्याचबरोबर आता बघा यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 133 पद। अशा पद्धतीचे अकोला जे सर्कल आहे या अकोला सर्कलमध्ये टोटल 554 एवढी पद भरून घेण्यात येणार आहेत। आणि त्यानंतर पुढचं बघा नागपूर मंडळ। नागपूर जिल्हा, नागपूर मंडळामध्ये जे नागपूर जिल्हा आहे त्यामध्ये जवळपास 199 पद भरून घेण्यात येणार आहेत वेगवेगळ्या संवर्गातील। वर्धा जिल्हा आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 66 पद भरून घेण्यात येणार आहेत। चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा सुद्धा यामध्ये येतो। प्रत्येकी 92 आणि 26 असे पूर्ण नागपूर जे सर्कल आहे त्याच्यामध्ये 383 एवढे पद भरून घेण्यात येणार आहेत। पुढचा बघा ठाणे जिल्ह्यामध्ये 206, पालघरमध्ये 181 आणि डिस्ट्रिक्ट रिजन ठाणे सर्कल जे आहे या ठाणे सर्कलमध्ये टोटल जे आहे ते 392 एवढी पदं भरून घेण्यात येणार आहेत। तर पुढचं बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 97 पदं आहेत। साताऱ्यामध्ये 45 आहेत। त्यानंतर सोलापूर जे जिल्हा आहे त्यामध्ये 50 असे एकूण जे पुणे सर्कल आहे या पुणे सर्कलमध्ये 192 पदं भरून घेण्यात येणार आहेत। तर पुढचं सर्कल बघा कोल्हापूर जिल्हा, त्याच्यामध्ये 98 पदं, सांगलीमध्ये 23, रत्नागिरीमध्ये 52, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 60 आणि कोल्हापूरमध्ये जवळपास 233 असे। जालनामध्ये सुद्धा 58, परभणीमध्ये 13, हिंगोलीमध्ये 24 पदं भरून घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर बघा संभाजीनगरमध्ये 95 अशा प्रकारचे जे लातूर डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये 195, नांदेडमध्ये बघा 26, त्याच्यानंतर बीड जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 9 पदं असे। लातूर जे सर्कल आहे इथं 235 असे पूर्ण टोटल जे आहेत ते 2603 एवढी पदं भरून घेण्यात येणार आहेत कुशल आणि अकुशल। तर याबाबत GR प्रसिद्ध झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती जर सांगायची म्हणलं तर ही जी पदं आहेत ही पदं 2023च्या आरोग्य भरतीप्रमाणे परमनंट नाही आहेत मित्रांनो। ही पदं कंत्राटी पद्धतीने भरून घेण्यात येणार आहे, त्यामुळे या गोष्टीचं तुम्हाला लक्ष असणं गरजेचं आहे। आणि याबद्दलच हा GR प्रसिद्ध झालेला आहे। नव्याने स्थापन करण्यात आलेले जे श्रेणीवर्धित झालेले आरोग्य संस्था आहेत त्याच्यामध्ये काल्पनिक कुशल आणि अकुशल पदं निर्माण करण्यात येणार आहेत कंत्राटी पद्धतीनं। आणि यासाठी 10 सप्टेंबर रोजी एक महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे GR प्रसिद्ध झालेला आहे। आणि त्या GR मध्ये जवळपास 2603 जे
जे मनुष्यबळ निर्मिती आहे जवळपास 93 नवीन जे हॉस्पिटल तयार झालेले आहेत यांच्यामध्ये, तर ते मात्र बाह्य स्रोताद्वारे मात्र कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी गव्हर्नमेंटनं परवानगी दिलेली आहे आणि ही पदं 3 वर्षाकरिता म्हणजे 2024, 25, 25, 26 आणि 26, 27 याकरता भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। तुम्हाला 3 वर्षाचा जो आहे तो तुमचा ड्युटी पिरियड असणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणतं हॉस्पिटल आहे, किती जागा आहेत त्याच्यामध्ये याची डिटेल्स दिलेली आहे। त्यांनी पदं कोणते आहेत याबद्दल अजून कोणतीही इन्फॉर्मेशन यामध्ये प्रसिद्ध केलेली नाही आहे मित्रांनो। तर कोणत्या सर्कलमधील त्या जिल्ह्यामध्ये किती हॉस्पिटल नव्याने निर्माण झालेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये किती मनुष्यबळ भरण्यासाठी परवानगी मिळाली आहे त्यांनी तेवढं डिटेल्स दिलेले आहेत। याबद्दल कोणते पोस्ट कोणते पदं आहेत याच्याविषयी डिटेल्समध्ये जशी माहिती तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून डिटेल्समध्ये माहिती पुरवली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ही कंत्राटी जे पदं आहेत ते कोणत्या कशा अटीच्या अधीन राहून भरण्यात येणार आहेत बघा। सदर काल्पनिक कुशल व अकाल्पनिक कुशल पदे भरण्यासाठी केवळ सेवा शुल्काचा निविदी पद्धतीने अथवा उद्योजक ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय 18/6/2014 अनुसार सेवा पुरवठा निश्चित करण्यात यावा। त्यांनी गव्हर्नमेंटनी जे आरोग्य विभाग आहे त्यांना हे नियम व अटीच्या अधीन राहून पद भरण्यासाठी सांगितलेल्या अटी आहेत। त्याचबरोबर जे पदं आहेत 93 नवीन हॉस्पिटलमधले 1603 हे कुशल व अकुशल पदं जे आहेत ही मनुष्यबळ भरण्याची जी कारवाई आहे ही आयुक्त आरोग्य सेवा यांनी निश्चित करावी असे सुद्धा त्यांनी निर्देश त्यामध्ये दिलेले आहेत आणि हा शासन निर्णय या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तसेच आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। धन्यवाद।